नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण राज्य कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत कांदा चाळ, ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर अनुदानातील वाढीबद्दल माहिती बघणार आहोत। 17 एप्रिल 2025 रोजी कृषी विभागाने याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। यानुसार कांदा चाळ, ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर साठीच्या अनुदानात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे। शासनाने शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ, ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर खरेदीवरील अनुदान वाढविले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती करणे अधिक सोपे होणार आहे। तर ही अनुदानातील वाढ किती प्रमाणात करण्यात आली आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाने कांदा चाळ अनुदानात मोठी वाढ केली आहे, ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कृषी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कांदा चाळ उभारणीसाठीच्या अनुदानात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे। या बदलामुळे शेतकऱ्यांना आता अधिक क्षमतेच्या कांदा चाळी उभारणे शक्य होणार आहे, ज्यामुळे ते मोठ्या प्रमाणात कांदा साठवणूक करू शकतील। पूर्वी 25 टनापर्यंतच्या कांदा चाळीसाठी प्रति टन 3,500 रुपये अनुदान मिळत होते, ते आता 5,000 रुपये प्रति टन करण्यात आले आहे। तसेच मोठ्या चाळींसाठीही अनुदान वाढले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल। नवीन नियमानुसार 25 टनापर्यंतच्या कांदा चाळींसाठी प्रति टन 5,000 रुपये, 25 ते 500 टनापर्यंतच्या चाळींसाठी प्रति टन 4,000 रुपये आणि 500 ते 1,000 टनापर्यंतच्या चाळीसाठी प्रति टन 3,000 रुपये अनुदान मिळणार आहे। कांदा चाळीप्रमाणे शासनाने शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीवरील अनुदान वाढवले आहे। महाराष्ट्र शासनाने ट्रॅक्टर अनुदानामध्ये महत्त्वपूर्ण वाढ केली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नवीन आणि आधुनिक ट्रॅक्टर खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे। नवीन धोरणानुसार विविध श्रेणीतील शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल। अनुसूचित जाती, जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना पूर्वी 20 HP क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी 1 लाख रुपयाचे अनुदान दिले जात होते, ते वाढवून आता 2 लाख रुपये करण्यात आले आहे। तर इतर शेतकऱ्यांसाठी हे अनुदान 75,000 रुपयावरून 1,60,000 रुपये इतके करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे 8 HP क्षमतेच्या पॉवर टिलरसाठी अनुसूचित जाती, जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारे 75,000 रुपयाचे अनुदान आता 1 लाख रुपये करण्यात आले आहे। तर इतर शेतकऱ्यांसाठी हेच अनुदान 65,000 वरून 80,000 रुपये करण्यात आले आहे। या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे किंवा अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माहिती सेवा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।